जय महाराष्ट्र, जय शिवराय. मित्रांनो, आज आपण मुंबईतल्या टॅक्सी ड्रायव्हरला मराठी भाषा सक्तीची या विषयावर बोलणार आहोत. मुंबईला मराठी भाषा सक्तीची करावी लागते हेच आपलं मुळात दुर्दैव आहे. मग याच्यावर चर्चासुद्धा आपली पुढे चालेल. एखाद्या राज्यामध्ये एवढी मोठी घुसखोरी झालेली असू शकते की त्यामुळे त्या राज्यातली मातृभाषा, स्थानिक भाषा, अस्मितेची भाषा असलेली मराठी ही सक्तीची करावी लागत आहे किंवा त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी डिसिजन, काहीतरी निर्णय घ्यावा लागतोय की मराठी बोला. हे आपलं दुर्दैव आहे, इथं हे ठासून सांगितलं पाहिजे. आता येऊया मराठी भाषा सक्तीच्या विषयावरती. महाराष्ट्रातल्या परिवहन विभागाने मुंबईतल्या टॅक्सी चालक, रिक्षा चालक, कॅब चालक आणि इतर परिवहन संदर्भातल्या वाहन चालकाच्या ड्रायव्हरला मराठी भाषा आलीच पाहिजे हा निर्णय घेतलेला आहे. ज्या ड्रायव्हरला मराठी भाषा येणार नाही त्यांना त्याचं परमिट रद्द केल्या जाईल असा निर्णय घेतलेला आहे. अतिशय कौतुकास्पद निर्णय आहे. निर्णय घेणाऱ्यांना 100 तोफाची सलामी आहे. महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय आहे. मराठी भाषेच्या अस्मितेचा निर्णय आहे. प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाने, प्रत्येक पक्षीय नेत्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. काँग्रेससुद्धा याला अपवाद राहिली नाही पाहिजे. काँग्रेसनी सुद्धा याचं स्वागत केलं पाहिजे. याचं कारण अतिशय महत्त्वाचं आहे. या निर्णयासाठी सामान्य माणसाशी संबंधित असलेला हा निर्णय आहे. टॅक्सीनं, रिक्षानं, कॅबनं प्रवास करणारा महाराष्ट्रातला सामान्य मराठी माणूस आहे, ज्याला मराठी बोलण्याची गरज आहे. जो कोणी टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर, कॅब ड्रायव्हर आहे त्यांनी मोडके तोडके कमीत कमी 20 ते 25 मोजके संवाद मराठीतूनच केले पाहिजेत. कुठं जायचं आहे, कुठं उतरायचं आहे, कोणत्या भागात जायचं आहे, किती पैसे सुट्टे आहेत, किती भाडे लागणार आहे, हा जो काय आणि त्याच्याशी प्रवासाशी संबंधित असलेला संवाद आहे केवळ तो तरी मराठीत केला पाहिजे. एवढी सक्ती किमान असली पाहिजे आणि ती सक्ती त्या परिवहन विभागाने केली, त्यामुळे त्याचं स्वागत केलं पाहिजे. प्रत्येकजण आपण म्हणतो महाराष्ट्रात मराठी सक्तीची आहे. हे जे काय परप्रांतीय घुसखोर आहेत हे एवढे मुजोर आहेत. साध्या मराठी बोलायला सुद्धा यांना जड जाते. याचं कारण बघा तुम्ही. हे आपण म्हटलं की बाबा यांना मराठी सक्तीची असलीच पाहिजे, ठेलेवाल्यांना मराठी सक्तीच असली पाहिजे, मराठी लोकांशी संबंधित असलेल्या उद्योगधंदे व्यवसायवाल्यांनी मराठी सक्ती असलीच पाहिजे असं बोललं की सलमान खानला हिंदी बोलायला हवा, तुम्ही रिलायन्सवाल्याला हिंदी बोलायला हवा, मुकेश अंबानीला मराठी बोलायला हवा किंवा मोठमोठ्या लोकांचीही नावं घेणार. अरे तुमच्याकडला कॉमन सेन्स जागृत करा. ती जी काही लोकं आहेत ती डायरेक्ट पब्लिकशी संबंधित नाही आहेत. त्यांचे कर्मचारी जर पब्लिकशी संबंधित असते, त्यांच्या मॉलमध्ये काम करणाऱ्या, त्यांच्या ठेल्यावरती काम करणाऱ्या, त्यांच्या जे काही मोबाईलचे ऑफिसेस असतात किंवा जे कुठले त्यांचे मल्टीनॅशनल किंवा मल्टीस्टेट स्टोअर असतात, हे परप्रांतीय मुजोर ड्रायव्हर संप करण्याच्या तयारीत आहेत. यांनी महाराष्ट्र सरकारला, मराठी माणसाला सरळ सरळ आव्हान दिलंय, 28 एप्रिलपर्यंत मराठी सक्तीचा निर्णय मागे घ्या, नाहीतर आम्ही 4 मे पासून संपावर जाऊ आणि आम्ही संपावर गेल्यानंतर आम्ही 15 लाख लोक आहोत आणि तुमच्यावरती प्रेशर करू आणि तुम्हाला निर्णय मागे घेण्याला भाग पाडू. अशा प्रकारच्या मानसिकतेतून तुम्ही 4 मे पासूनचा संप पुकारण्याचा निर्णय घेतलेला आहे परप्रांतीयांनो. खरं तर महाराष्ट्र शासनानं आणि मराठी माणसाने आता कडक भूमिका घेतली पाहिजे. या परप्रांतीयांना ठणकावून सांगितलं पाहिजे 4 मे पासूनच कशाला, उद्यापासूनच तुम्ही धंदे बंद करा आणि आपापल्या गावी निघून जा. इकडे मराठी माणूस धंद्यासाठी असुसलेला आहे. आमच्या महाराष्ट्रातला अनेक मराठी माणूस मुंबईमध्ये जाऊन रिक्षा चालवण्यासाठी उत्सुक आहे. जे कुठले सामान्य माणसाशी संबंधित ऑफिसेस असतील त्या सर्वांनी मराठी बोललीच पाहिजे. कारण
महाराष्ट्रातल्या राहणाऱ्या मराठी भाषिक लोकांसाठी त्यांना काम करायचं आहे, म्हणून त्यांनी मराठी शिकली पाहिजेच. मोठमोठ्या कंपन्यातल्या काम करणाऱ्या लोकांसाठी, अधिकाऱ्यांसाठी, ऑफिसरसाठी मराठी सक्तीची नाही. मुंबईमध्ये एक दिवस येणाऱ्या किंवा टुरिस्ट म्हणून येणाऱ्या परप्रांतीयांसाठी मराठी भाषा सक्तीची नाही. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय स्तरावरचे जे कार्यालय आहेत, IT ऑफिसेस आहेत किंवा बँकांचे हेड ऑफिसेस आहेत, केंद्र सरकारचे हेड ऑफिसेस आहेत, त्यांना मराठी भाषा सक्तीची नाही. म्हणून हा प्रोपोगंडा चालवताना तुमचा कॉमन सेन्स जागा ठेवा, तुमची सामान्य बुद्धिमत्ता जागृत ठेवून हा प्रश्न विचारा की मराठी भाषा सक्तीची किंवा मराठी भाषा बोला ही कोणासाठी सक्तीचं आहे. तर ज्या मराठी भाषिक नागरिकांसाठी तुम्ही काम करणार आहात, तुम्ही तुमचं प्रोडक्ट विकणार आहात, तुमच्या ऑफिसेसमधलं काम करणार आहात, त्या सामान्य मराठी भाषिकांसाठी तुम्ही मराठी भाषा शिकली पाहिजे. एवढं साधं नॉलेज आहे. म्हणून आज या परिवहन विभागाने घेतलेला तो निर्णय आहे आणि त्याचं स्वागत केलं पाहिजे. मराठी अस्मितेला ठेच पोहोचवणार नाही, महाराष्ट्राच्या मराठी माणसाचा अवमान करणार नाही आणि या महाराष्ट्राचा सन्मान कराल, त्यावेळेस तुम्हाला महाराष्ट्र वेलकमिंग असेल. तर या मुजोर परप्रांतीयांसाठी कुठल्याही प्रकारचा निर्णय मागे तर घ्यावा नाहीच, परंतु आणखीन कडक अटी त्यामध्ये लादाव्यात, जेणेकरून या मुजोर लोकांना लक्षात येईल की आता महाराष्ट्र वाकणार नाही. किती साधी गोष्ट आहे. अरे तुमच्या ऑटोमध्ये बसणारा मराठी माणूस, त्याच्यासोबत तुम्हाला 4 गोष्टी बोलायच्या आहेत. कुठं जायचं आहे, सुट्टे पैसे, जे गरज असेल तेवढेच 10-20 वाक्य तुम्हाला मराठीत बोलायचे आहे. तुम्हाला ग्रॅमॅटिकल मराठी सांगितली नाही कुणी, तुमच्यावर कुणीही प्रेसफुली मराठी असखलित बोला, ग्रॅमॅटिकल बोला, अमुक बोला, तमुक बोला, साहित्य लिहा, अशा प्रकारचा दबाव टाकलेला नाही आहे. आणि हा निर्णय त्याच्यासाठी नाही आहे, केवळ तुम्ही ज्याच्या जीवावर धंदा करणार, ज्यांच्यासाठी तुम्ही इथं धंदा करताय, त्या मराठी माणसाला सुविधा व्हावी. साधी गोष्ट आहे. परंतु तुमची मुजोरी जात नाही आहे. तुम्हाला त्या मराठी माणसाला त्रास झाला तरी चालेल, त्यानं वाकडे तिकडे हिंदी बोललेली चालेल, परंतु तुम्ही मराठी बोलणार नाही, अशी मुजोरी आहे. परप्रांतीय बिहारी 4 मुलं त्या रेल्वेमध्ये प्रवास करत होते. संभाजीनगरवरून जालन्याला जात होतो आम्ही. माझ्यासोबत 3 चांगले अधिकारी बसलेले होते आणि इतरही प्रवासी त्या डब्यामध्ये होते. परंतु आम्ही 3-4 जे काय प्रवासी आहोत, आमच्या जालन्यामध्ये अधिकारी असलेले 2-3 लोक आणि मी त्यांच्यासोबत, असे आम्ही प्रवास करत होतो. आणि आमच्या डब्यामध्ये ते 4 बिहारी आणि काही वयोवृद्ध महिला बसलेल्या होत्या. नांदेड मनमाड रेल्वेमध्ये, मनमाडहून ते लोक बसलेले होते. 4 पोरं तरुण. आणि इकडे सरक तिकडे सरक यावरून त्या महिलांचं आणि त्या मुलांचं बोलणं चालू होतं. ती जी काय मुजोरी तरुण आहेत, माजुर्डे जे तरुण आहेत, त्याच दिवशी ते बिहारवरून येत होते आणि नांदेडला जात होते, फरशी बसवण्याचं काम करत होते. त्या महिलेला ते बोलत होते, हिंदी में बोलो ना, हिंदी में बोलो ना, क्या बोल रही. अरे त्या वयोवृद्ध मावताला जर हिंदी येत असेल तर तुमच्यासोबत तिने हिंदी बोलली असती. ती वयोवृद्ध मावली म्हणते आहे की मला हिंदी बोलता येत नाही रे, तरी हे म्हणता हिंदी में बोलो ना, क्या बोल रही, हिंदी में बोलो ना. म्हणजे एवढी मुजोरी आहे. म्हणजे इतर विभागाने सुद्धा असेच निर्णय घेतले पाहिजेत. जे काय मुंबईच्या कडेला ठेलेवाले आहेत, छोटे छोटे विक्रेते आहेत, त्यांनी जर इथे धंदा करायचा असेल, 20-25 वर्षे राहायचं असेल, आयुष्य काढायचं असेल, कुणाला घरात जाऊन काम करायचं असेल, वेटर म्हणून काम करायचं, त्यांनी हे शिकलं पाहिजे. नाही तर मग आपल्या राज्यात जाऊन आपल्या मातृभाषा केली पाहिजे. एवढं कॉमन नॉलेज आहे. करिता या निर्णयाचं मी स्वागत करतो. प्रत्येक मराठी भाषिकाने याचं स्वागत केलं पाहिजे. कुठलाही त्यांच्या 4 मे पासून असलेल्या मोर्चाला सगळ्या मराठी भाषिकाने विरोध केला पाहिजे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक टॅक्सी चालक, रिक्षा चालक, कॅब चालकाने, मराठी भाषिकाने त्यांचा संप मोडून काढला पाहिजे. या मुजोरीच्या विरोधामध्ये मराठी भाषिक टॅक्सी चालक, रिक्षा चालक, कॅब चालकांनी या मुजोरीला उत्तर म्हणून आपली रिक्षा चालू ठेवली पाहिजे, असंच मी या ठिकाणी आव्हान करतो. आणि त्या माजुर्ड्या लोकांनाही आव्हान करतो की तुम्ही मराठी भाषेचा हा निर्णय रद्द करण्याच्या नादी लागू नका. तुम्हाला जर मराठी भाषा शिकायची नसेल, इथल्या मराठी अस्मितेचा
ठेस पोहोचवायची असेल, इथला अपमान करायचा असेल, तर तुम्ही सन्मानाने आपापल्या राज्यामध्ये चालते व्हा. 4 मेची वाट बघू नका, असं मी तुम्हाला नम्रपणे सांगतो आणि थांबतो. जय शिवराय, जय महाराष्ट्र.